तर मानखुर्द इथल्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। बघूया। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आले असल्यामुळे याचा परिणाम आता वाहतूक कोंडीवरती दिसतोय। तुम्ही सध्या पाहताय ही जी वाहतूक कोंडी झालेली सायन पनवेल हायवेला झालेली आहे आणि मानखुर्द या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मराठा आंदोलक आहेत ते अजूनही मोठ्या संख्येने आहे ते मुंबईमध्ये जाताना दिसत आहेत, त्यामुळे त्याचा आता फटका कुठेतरी वाहतूक कोंडीवरती होताना दिसतोय आणि संपूर्णपणे ही जी वाहतूक आहे ती सायन पनवेल हायवेची वाहतूक आहे आणि मानखुर्द या ठिकाणी ही वाहतूक कोंडी दिसून येत आहे। एकीकडे मराठा आंदोलन तर दुसरीकडे मुसळधार पडणारा पाऊस, त्यामुळे याचा दुहेरी फटका हा या ठिकाणी वाहतूक कोंडीला बसतोय आणि हीच वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न आहे ते मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे। त्यामुळे आता आपण पाहतो की एकीकडे मराठा आंदोलन दुसरीकडे पाऊस असा दुहेरी फटका आता मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती बसताना दिसतोय। विनायक पाटील, एबीपी माझा, मानखुर्द, मुंबई। तिकडे मराठा आंदोलक चर्चगेट स्टेशनच्या दिशेने रवाना झाले।